गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण काल मेटलर्जी चॅप्टरमध्ये प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड इथपर्यंतचा पार्ट पाहितला होता. आयोनिक कंपाऊंडच्या 4 महत्त्वाच्या प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आपण स्टडी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आयोनिक कंपाऊंडची फर्स्ट प्रॉपर्टी आपण स्टडी केली होती, ती म्हणजे आयोनिक कंपाऊंड्स आर सॉलिड अँड हार्ड. आयोनिक कंपाऊंड हे सॉलिड असतात आणि हार्ड असतात. आयोनिक कंपाऊंड कशाला म्हटलं जातं? व्हॉट इज मीन बाय आयोनिक कंपाऊंड? द कंपाऊंड विच फॉर्म्ड बाय or formed from two units, cation and anion. कटायन आणि एनायन अशा दोन घटकांनी तयार झालेले जे कंपाऊंड असतात त्याला आयोनिक कंपाऊंड म्हटलं जातं. आणि आयोनिक कंपाऊंड मध्ये कटायन हे पॉझिटिव्हली चार्ज आयन असतात, एनायन हे निगेटिव्हली चार्ज आयन असतात. आणि या अपोजिटली चार्जड आयन मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सलाच काय म्हटलं जातं? आयोनिक बॉन्ड म्हटलं जातं. आणि आयोनिक कंपाऊंड मध्ये हा आयोनिक बॉन्ड स्ट्रॉंग असल्यामुळे आयोनिक कंपाऊंड हे सॉलिड आणि हार्ड असतात. आयोनिक कंपाऊंड हॅव स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड और स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन between the oppositely charged ions, and therefore ionic compounds are solid and hard. Then ionic compounds are brittle and they break into pieces. Ionic compounds are brittle and break into pieces on applying pressure. Ionic compound हे brittle असतात आणि त्याच्यावरती जर आपण प्रेशर अप्लाय केला तर ते पीसेस मध्ये ब्रेक होतात. Then next, ionic compound have high melting point and boiling point. आयोनिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हाय असतात. कशापेक्षा? तर नॉन आयोनिक कंपाऊंड पेक्षा. तर या ठिकाणी एक टेबल आपल्याला दिलेलं आहे पहा, मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट ऑफ आयोनिक कंपाऊंड, पेज नंबर 99 वरती. बुक मध्ये पेज नंबर 99 वरती आयोनिक कंपाऊंड आणि त्याचे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट. त्याच्यात सुरुवातीला आपल्याला वॉटर हा नॉन आयोनिक कंपाऊंड दिला आहे. वॉटर हा काय आहे? H2O नॉन आयोनिक कंपाऊंड आहे. वॉटर हा नॉन आयोनिक कंपाऊंड आहे आणि या वॉटर या नॉन आयोनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट असतो 0 डिग्री सेल्सिअस आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट असतो 100 डिग्री सेल्सिअस. तर या पद्धतीनं नॉन आयोनिक कंपाऊंड जे असतात त्यांचे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट कमी असतात, पण आयोनिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हाय असतात. जसं की झिंक क्लोराईड ZnCl2 हा आयोनिक कंपाऊंड आहे आणि ZnCl2 या आयोनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट आहे 290 डिग्री सेल्सिअस आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 732 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या पद्धतीनं नॉन आयोनिक कंपाऊंड पेक्षा आयोनिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट हाय आहेत. त्याच्यानंतर NaCl सोडियम क्लोराईड सॉल्ट. सोडियम क्लोराईड जो सॉल्ट आहे त्याचा मेल्टिंग पॉइंट हा देखील आयोनिक कंपाऊंड आहे. त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे 801 डिग्री सेल्सिअस आणि सोडियम क्लोराईडचा बॉइलिंग पॉइंट आहे 1465 डिग्री सेल्सिअस. तर या पद्धतीनं आयोनिक कंपाऊंड जे असतात त्यांचे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट हे नॉन आयोनिक कंपाऊंड पेक्षा त्याच्या कंपॅरिझन मध्ये हाय असतात. त्याचा टेबल आपल्याला बुक मध्ये दिलेला आहे. झिंक क्लोराईड, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम ब्रोमाइड, पोटॅशियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड असे वेगवेगळे आयोनिक कंपाऊंड दिलेले आहेत आणि त्यांचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट दिलेले आहेत. तर तो टेबल देखील तुम्ही वहीमध्ये ड्रॉ करायचा. आता याच्यानंतर म्हणजे लक्षात ठेवा की आयोनिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हाय का असतात? आपल्याला सायंटिफिक रिझन विचारलं जातं. आयोनिक कंपाऊंड हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. मग त्याच्यामध्ये आन्सर मध्ये आपल्याला 4 पॉइंट लिहिता आले पाहिजे. 4 पॉइंट काय लिहायचे? पहिला पॉइंट की आयोनिक कंपाऊंडची डेफिनेशन. आयोनिक कंपाऊंड दॅट इज द कंपाऊंड कंटेनिंग 2 युनिट किंवा कंपाऊंड फॉर्म्ड फ्रॉम 2 युनिट cation and
anion is called ionic compound किंवा are called as ionic compound. There is a electrostatic force of attraction between these oppositely charged ion. या कटायन आणि एनायन या अपोजिटली चार्जड आयन मध्ये काय असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. देअर इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिटली चार्ज आयन्स. दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड आयोनिक बॉन्ड विच इज व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड. त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनला कटायन आणि एनायन या अपोजिटली चार्जड आयन मधील इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हटलं जातं, आयोनिक बॉन्ड म्हटलं जातं, जो अतिशय स्ट्रॉंग असतो. अँड टू ओव्हरकम these strong ionic bond, to overcome these strong ionic bond, lot amount of heat energy required, lot of heat energy required. आणि हा स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड जर ब्रेक करायचं म्हटलं तर त्या ब्रेक करण्यासाठी खूप जास्त हीट एनर्जी आवश्यक असते. आणि त्याच्यामुळेच therefore ionic compounds have high melting point and boiling point. म्हणून आयोनिक कंपाऊंडला मेल्ट करण्यासाठी किंवा बॉईल करण्यासाठी खूप जास्त हीट एनर्जीची आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे त्यांचे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट हाय असतात. त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रॉपर्टी सांगितलेली आहे ते म्हणजे सोल्युबिलिटी. आयोनिक कंपाऊंड जे असतात ते आयोनिक कंपाऊंड हे कसे आहेत, soluble in water. Ionic compounds are water soluble compound. आयोनिक कंपाऊंड हे पाण्यामध्ये विरघळतात, वॉटर मध्ये ते सोल्युबल असतात. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये असणारं मीठ NaCl हा आयोनिक कंपाऊंड आहे, पाण्यामध्ये टाकला विरघळतो म्हणून आपण भाजीमध्ये टाकत असतो. तर आयोनिक कंपाऊंड हा वॉटर सोल्युबल आहे, पाण्यामध्ये तो विरघळतो. का विरघळतो त्याचं कारण सांगितलंय. दिस इज बिकॉज ionic compound are water soluble. This is because when ionic compound added into water they get dissociate and forms a cation and anion. आयोनिक कंपाऊंड जर आपण काय केले, ऍडेड इन वॉटर, वॉटर मध्ये ऍड केले तर त्यांचं काय होतं, डिसोसिएशन होतं. काय होतं, डिसोसिएशन. दॅट इज सेपरेशन ऑफ आयन्स. कटायन एनायनचं सेपरेशन होतं. म्हणजेच इथं ॲक्वियस काय तयार होतात, कटायन, आणि ॲक्वियस एनायन तयार होतात. दॅट इज वॉटर मॉलिक्यूल सराउंड द पार्टिकल सेपरेटेड बाय डिसोसिएशन प्रोसेस. डिसोसिएशन, आयोनिक कंपाऊंडच्या डिसोसिएशन मधून सेपरेट झालेले जे पार्टिकल असतात त्याला वॉटर मॉलिक्यूल सराउंड करतात. अँड इस्टॅब्लिश अ न्यू फोर्स, त्या ठिकाणी नवीन फोर्स इस्टॅब्लिश करतात विच रिप्लेस टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला रिप्लेस करणारा नवीन फोर्स हे वॉटर मॉलिक्यूल आणि कटायन एनायन म्हणजे चार्जड पार्टिकल यांच्यामध्ये एक नवीन फोर्स इस्टॅब्लिश केला जातो. विच फोर्स सेपरेट द कटायन अँड एनायन फ्रॉम इच अदर, जो फोर्स कटायन एनायनला एकमेकांपासून सेपरेट करतो. अँड फॉर्म्स अ ॲक्वियस सोल्युशन ऑफ आयोनिक कंपाऊंड. त्या आयोनिक कंपाऊंडचं ॲक्वियस सोल्युशन तयार होतं. सच अ फोर्स, न्यू फोर्स इज नॉट इस्टॅब्लिश बाय ऑर्गॅनिक सॉल्वंट. सच अ न्यू फोर्स इज नॉट इस्टॅब्लिश बाय ऑर्गॅनिक सॉल्वंट अँड देअरफॉर आयोनिक कंपाऊंड्स आर इनसोल्युबल इन. आयोनिक कंपाऊंड्स आर इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक केरोसिन अँड पेट्रोल. केरोसिन, पेट्रोल, डिझेल सारखे जे ऑर्गॅनिक सॉल्वंट आहेत ते वॉटर सारखा नवीन फोर्स इस्टॅब्लिश करत नाहीत आणि त्यामुळे त्या कंपाऊंड मध्ये कटायन एनायनचं सेपरेशन होत नाही. तर अशा पद्धतीने आयोनिक कंपाऊंड हे वॉटर सोल्युबल असतात तर ऑर्गॅनिक सॉल्वंट मध्ये ते इनसोल्युबल असतात. इथपर्यंतचा पार्ट आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलेला आहे. आज आपल्याला जी महत्वाची प्रॉपर्टी 5 नंबरची स्टडी करायची ती म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी बाय आयोनिक कंपाऊंड. मग आता आयोनिक कंपाऊंड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात किंवा नाही
ते आपल्याला पाहायचंय. त्यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे पहा. आपल्या बुकमध्ये पण आहे ती. टेक 1 ग्लास बिकर, 500 मिलीलीटर कॅपॅसिटी ग्लास बिकर, 500 मिलीलीटर कॅपॅसिटीचा एक ग्लास बिकर घ्यायचा आहे. देन 2 कार्बन इलेक्ट्रोड्स, सेल, लॅम्प, प्रेस की, इलेक्ट्रिक वायर्स, बर्नर अँड स्पॅटुला. तर बर्नर आणि स्पॅटुलाची गरज नाही, कारण ती मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट साठीची ऍक्टिव्हिटी होती. इथं आपल्याला 2 इलेक्ट्रोड घ्यायचे आहेत. कार्बन इलेक्ट्रोड, दॅट इज इलेक्ट्रोड ऑफ ग्राफाइट. इथं 2 ग्राफाइटचे इलेक्ट्रोड आपण या पद्धतीनं या बिकरमध्ये, ग्लास बिकरमध्ये फिट केलेले आहेत, फिक्स केले. We fix the carbon electrode in glass beaker. Now these electrodes are connected to the electric circuit having bulb, cell and key. बल्ब, सेल आणि की असणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये आपण काय केलेले, ते सर्किट मध्ये 2 इलेक्ट्रोड कनेक्ट केलेले आहेत. एकाला नाव दिलं आपण, हा जो निगेटिव्ह टर्मिनलचा जो इलेक्ट्रोड आहे त्याला म्हटलं आता कॅथोड, आणि जो पॉझिटिव्ह टर्मिनलचा आहे त्याला म्हटलं आता ॲनोड. तर कॅथोड ॲनोड आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कंपाऊंडचं सोल्युशन घ्यायचंय. सुरुवातीला आपण प्युअर वॉटर घेतलं आणि प्युअर वॉटर मधून ही की क्लोज केली, तर आपल्याला असं पाहायला मिळतं की प्युअर वॉटर हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. म्हणजे या ठिकाणी हा जो बल्ब आहे तो ग्लो झालेला आपल्याला दिसत नाही, किंवा बल्ब हा ग्लो होत नाही. म्हणजे जर आपण वॉटर घेतलं या बिकरमध्ये, तर वॉटरमधून, प्युअर वॉटरमधून इलेक्ट्रिकल करंट हा आपल्याला फ्लो झालेला दिसत नाही. कशावरून लक्षात येतं, जर बल्ब ग्लो झाला तर काय म्हणायचं, इलेक्ट्रिक करंट कंडक्टेड थ्रू द सोल्युशन. या सोल्युशन मध्ये काय केलेलं आहे, करंट कंडक्ट केलेला आहे, हे आपल्या लक्षात येतं. मग प्युअर वॉटर जे आहे ते प्युअर वॉटर इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. आता याच्यामध्ये आपण NaCl म्हणजे सोडियम क्लोराईडचं ॲक्वियस सोल्युशन घेतलं. सोडियम क्लोराईडच्या ॲक्वियस सोल्युशन मधून आपण जर की क्लोज केली तर आपल्याला करंट फ्लो झालेला आढळतो. म्हणजेच या ठिकाणी काय होतोय, बल्ब ग्लो होतो. म्हणजेच सोडियम क्लोराईड हा आयोनिक कंपाऊंड काय करतो, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. त्याच पद्धतीने झिंक क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, सोडियम ब्रोमाइड, पोटॅशियम क्लोराईड असे वेगवेगळ्या सॉल्टचे जर आपण सोल्युशन घेतले, आयोनिक कंपाऊंडचे जर सोल्युशन घेतले आणि त्याच्यातून जर इलेक्ट्रिक करंट फ्लो केला, तर इलेक्ट्रिक करंट फ्लो झालेला पाहायला मिळतो. म्हणजे तिथं बल्ब ग्लो होतो. परंतु जर आपण इथं जे काही सोल्युशन घेतलेत कंपाऊंड, आयोनिक कंपाऊंडचे, ते ॲक्वियस सोल्युशन आहेत, म्हणजेच जे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलेले सोल्युशन आहेत ते घेतलेले. आपण जर आता या बिकरमध्ये फक्त ड्राय सॉल्ट जर ऍड केला, कोरडा क्षार, ड्राय सॉल्ट, सॉलिड सॉल्ट त्याच्यामध्ये जर ऍड केला, तर इलेक्ट्रिक करंट फ्लो झालेला दिसत नाही. म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी कशाची गरज असते, फ्री आयन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह फ्री आयनची गरज असते. आणि ते फ्री आयन फक्त डिझॉल्व किंवा मोल्टन स्टेटमध्येच असतात. ते फ्युज्ड स्टेटमध्ये म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये फ्री आयन नसल्यामुळे आयोनिक कंपाऊंड हे सॉलिड स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. ते फक्त मोल्टन किंवा डिझॉल्व स्टेटमध्येच इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतात. म्हणजेच इथं आपल्याला जी 5 नंबरची महत्वाची प्रॉपर्टी लिहायची, तेवढीच प्रॉपर्टी आता मी इथं लिहितो. हा बाकीचा जो पार्ट आहे तो रफ करतो. 5 नंबरच्या प्रॉपर्टीमध्ये ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करायची, लक्षात ठेवा. आणि डायग्राम ड्रॉ केल्यानंतर मग मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंटचा शेवटी एक टेबल द्या. तर याच्यामध्ये काय सांगितलंय पहा, 5 नंबरच्या प्रॉपर्टीमध्ये आयोनिक
compounds cannot conduct electricity in solid or फ्युज्ड स्टेट. सॉलिड किंवा फ्युज्ड स्टेट मध्ये आयोनिक कंपाऊंड हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. इन दिस स्टेट आयन्स कॅन नॉट लिव्ह दिअर प्लेसेस. या फ्युज्ड स्टेट मध्ये किंवा सॉलिड स्टेट मध्ये त्या आयोनिक कंपाऊंड मधील कटायन आणि एनायन त्यांची जागा सोडत नाहीत, म्हणजे एकमेकांपासून ते वेगळे होत नाहीत. इन दिस स्टेट ions cannot leave their place. या सॉलिड स्टेटमध्ये किंवा फ्युज्ड स्टेटमध्ये कटायन आणि एनायन हे त्यांची जागा सोडत नाहीत, त्यांची प्लेस जी आहे ती सोडत नाहीत. हाऊएव्हर इन द फ्युज्ड ऑर मोल्टन स्टेट दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. परंतु फ्युज्ड किंवा मोल्टन स्टेट मध्ये मात्र आयोनिक कंपाऊंड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. हाऊएव्हर दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन मोल्टन. मोल्टन म्हणजे वितळलेली अवस्था. मोल्टन ऑर डिझॉल्व स्टेट, विरघळलेली, म्हणजे या पद्धतीने ॲक्वियस स्टेट. मोल्टन किंवा डिझॉल्व स्टेट मध्ये मात्र ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. Ionic compound conduct electricity in molten or dissolved state. As in this state, the ions are mobile. त्याचं कारण काय? As in this state, ions are mobile. Mobile म्हणजे फ्री. मोल्टन स्टेट मध्ये किंवा डिझॉल्व स्टेट मध्ये आयन कशा असतात? फ्री असतात. कटायन एनायन सेपरेटेड असतात, फ्री असतात, आणि त्याच्यामुळे मोल्टन किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये आयोनिक कंपाऊंड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. सॉलिड किंवा फ्युज्ड स्टेटमध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. द ॲक्वियस सोल्युशन ऑफ आयोनिक कंपाऊंड कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ॲज दे कंटेन्स द डिसोसिएटेड आयन. ॲक्वियस सोल्युशन्स ऑफ आयोनिक कंपाऊंड, aqueous solutions of ionic compound conduct electricity as they contains dissociated ions. ॲक्वियस सोल्युशन मध्ये, आयोनिक कंपाऊंडच्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये डिसोसिएटेड आयन म्हणजे सेपरेटेड आयन, कटायन आणि एनायन हे सेपरेटेड असतात, आणि त्याच्यामुळे ॲक्वियस सोल्युशन हे इलेक्ट्रिसिटीचे काय असतात? कंडक्टर असतात. ॲक्वियस सोल्युशन हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतात. ऑन पासिंग करंट थ्रू द सोल्युशन द आयन मूव्स द अपोजिटली चार्जड इलेक्ट्रोड. जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो तेव्हा यातले जे कटायन आणि एनायन असतात, जे पॉझिटिव्हली चार्ज आयन आहेत ते निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतात, आणि जे निगेटिव्हली चार्ज आयन आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होत असतात. म्हणजेच अपोजिटली चार्जड आयन हे अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होत असतात, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन घडून येतं. The electrical conductivity in fused and dissolved state, the ionic compounds are called as electrolyte. मग पहा, the ionic compound which conduct the electricity, जे ionic compound किंवा ionic compound चे जे सोल्युशन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात त्यांना काय म्हणतात? इलेक्ट्रोलाइट. व्हॉट इज द इलेक्ट्रोलाइट? The substances which conduct electricity is called as electrolyte. ज्या पदार्थातून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोलाइट. मग आयोनिक कंपाऊंड हे काय आहेत? इलेक्ट्रोलाइट आहेत, कारण आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व किंवा मोल्टन स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. तर हे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी ही एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. एवढी प्रॉपर्टी लिहून घ्या. याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा सर्वांनी.
ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंटकडे जायचं आहे. इथं आयोनिक कंपाऊंड आणि आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज हा पार्ट संपलेला आहे. डायग्राम बुक मधून व्यवस्थित ड्रॉ करा. नेक्स्ट पॉइंट आपल्याला जो पाहायचा आहे एक, तो आहे एम्फोटेरिक ऑक्साइड. हा पॉइंट आपला पाहायचा राहिलेला आहे. का पाहितलाय आपण? एम्फोटेरिक ऑक्साइड, उभयधर्मी ऑक्साइड. तर पहा, एम्फोटेरिक ऑक्साइड म्हणजे याला म्हणतात उभयधर्मी ऑक्साइड. एम्फोटेरिक ऑक्साइड म्हणजे काय? उभयधर्मी ऑक्साइड. एम्फोटेरिक ऑक्साइड वरती शॉर्ट नोट आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाते किंवा याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एम्फोटेरिक ऑक्साइड पाहण्याच्या अगोदर तुम्हाला दोन प्रकारचे ऑक्साइड माहिती आहेत. एक मेटॅलिक ऑक्साइड आणि दुसरे नॉन मेटॅलिक ऑक्साइड. When metal reacts with oxygen, then forms a metallic oxide. पहा, मेटलची जर ऑक्सिजन सोबत रिएक्शन झाली तर काय तयार होतात? मेटॅलिक ऑक्साइड तयार होतात. तसं नॉन मेटलची देखील ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते आणि नॉन मेटलचे ऑक्सिजन सोबत रिएक्शन होऊन काय तयार होतात? नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स तयार होतात. नॉन मेटॅलिक ऑक्साइड तयार होतं. म्हणजे पहा, मेटल रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म्स अ मेटल ऑक्साइड. सिमिलरली नॉन मेटल रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म्स अ नॉन मेटॅलिक ऑक्साइड. These metallic oxides, generally all the metallic oxides are basic in nature. कारण का? When metal oxide dissolve in water forms a base or alkalis. मेटल ऑक्साइड जर वॉटर मध्ये डिझॉल्व केले तर काय तयार करतात? बेस किंवा अल्कलीज तयार करतात. म्हणून त्याला काय म्हटलंय? बेसिक ऑक्साइड म्हटलं. आता नॉन मेटॅलिक ऑक्साइड इज अ बेसिक ऑक्साइड और बेस. Similarly, non-metal oxide is acidic in nature. का? Why the non-metallic oxides are acidic in nature? Because when non-metallic oxide dissolve in water, non-metallic oxide जर water मध्ये they produces acid and therefore non-metallic oxides are acidic in nature. हे आपण अभ्यासलेलं आहे प्रॉपर्टीज मध्ये. आता लक्षात आलेलं आहे तुमच्या की जनरली ऑल मेटॅलिक ऑक्साइड्स, जनरली ऑल metallic oxides are कोणत्या नेचरचे असतात? जनरली ऑल मेटॅलिक ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. बेसिक इन नेचर. ॲज कशामुळे? ॲज दे प्रोड्युसेस base or bases on dissolving in water. Dissolving in water म्हणजे पहा, आपण जर मेटॅलिक ऑक्साइड जर वॉटर मध्ये डिझॉल्व केले, आपण मेटॅलिक ऑक्साइड जर वॉटर मध्ये डिझॉल्व केले तर बेसेस तयार करतात किंवा बेसेस तयार होतात आणि म्हणून मेटॅलिक ऑक्साइडला म्हटलं जातं बेसिक ऑक्साइड. म्हणजे त्याचं नेचर हे बेसिक नेचर आहे. त्याच पद्धतीनं नॉन मेटॅलिक ऑक्साइड, सिमिलरली नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. नॉन मेटॅलिक ऑक्साइड जे असतात ते ऍसिडिक नेचरचे असतात.
कशामुळे? ॲज दे प्रोड्युसेस ॲसिड्स ऑन डिझॉल्विंग इन वॉटर. नॉन मेटॅलिक ऑक्साईड जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केले तर ते ऍसिड प्रोड्यूस करतात, म्हणून नॉन मेटॅलिक ऑक्साईड ऍसिडिक नेचरचे असतात, तर मेटॅलिक ऑक्साईड हे बेसिक नेचरचे असतात. बट देअर आर सम मेटल ऑक्साइड्स, but there are some metal oxides which shows both acidic as well as basic nature. काही मेटॅलिक ऑक्साईड अशा असतात की ते ऍसिडिक त्याचबरोबर बेसिक दोन्ही प्रकारचं नेचर दाखवतात. बट देअर आर सम मेटॅलिक ऑक्साईड विच शोज बोथ ऍसिडिक ॲज वेल ॲज बेसिक नेचर. सच अ मेटॅलिक ऑक्साइड्स आर कॉल्ड ॲज एम्फोटेरिक ऑक्साइड. Such metallic oxides are called as amphoteric oxide. That is, which metallic oxide is called amphoteric oxides? The metallic oxides which shows both acidic as well as basic nature. जे मेटॅलिक ऑक्साइड ऍसिडिक आणि बेसिक दोन्ही नेचर दाखवतात अशा ड्युएल नेचर दाखवणाऱ्या मेटल ऑक्साइडला एम्फोटेरिक ऑक्साइड म्हटलं जातं. द मेटल ऑक्साइड विच शोज both acidic as well as basic nature called as amphoteric oxide. Then next, amphoteric oxide reacts with acid as well as base. Amphoteric oxides reacts with both acid as well as base. Acid as well as बेस. पहा, एम्फोटेरिक ऑक्साइड ऍसिड आणि बेस दोन्ही बरोबर ही रिॲक्ट होतात. एम्फोटेरिक ऑक्साइड रिॲक्ट्स विथ बोथ ऍसिड ॲज वेल ॲज बेस टू फॉर्म्स अ सॉल्ट अँड वॉटर. पहा, एम्फोटेरिक ऑक्साइड हे ऍसिड आणि बेस दोन्ही बरोबर ही न्यूट्रलाइज होतात आणि सॉल्ट आणि वॉटर तयार करतात. म्हणजे ऍसिड एम्फोटेरिक ऑक्साइड हे ऍसिडशी रिॲक्ट होताना बेसिक नेचर दाखवतात, तर बेस बरोबर रिॲक्ट होत असताना ऍसिडिक नेचर दाखवतात आणि दोन्ही वेळेस सॉल्ट आणि वॉटर तयार करत असतात. त्याचे एक एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल, या एम्फोटेरिक ऑक्साइडच्या एक्झाम्पल्स मध्ये पहिलं एक्झाम्पल आहे ॲल्युमिनियम ऑक्साइड. फर्स्ट एक्झाम्पल कोणतं? लक्षात ठेवा, केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला दोनच एम्फोटेरिक ऑक्साइड जास्त आढळतील. एक म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साइड, ॲल्युमिनियम ऑक्साइड हे एक एम्फोटेरिक ऑक्साइड आहे. आता ॲल्युमिनियम ऑक्साइड हे एम्फोटेरिक कसं आहे हे अगोदर पाहूया. ॲल्युमिनियम ऑक्साइड Al2O3 रिॲक्ट्स विथ त्याची हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिॲक्शन केली, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. ॲल्युमिनियम ऑक्साइड रिॲक्ट्स विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड टू फॉर्म्स काय तयार होईल? ॲल्युमिनियम क्लोराइड सॉल्ट AlCl3. ॲल्युमिनियम क्लोराइड सॉल्ट इथं ट्वाइस घ्यावं लागेल कारण ॲल्युमिनियम 2 आहेत म्हणून ॲल्युमिनियम 2. क्लोरीन 3 दुने 6 झाले म्हणून इथं 6. अँड वॉटर 3H2O. या पद्धतीने ही रिॲक्शन होईल. म्हणजेच पहा, व्हेन ॲल्युमिनियम मेटल रिॲक्ट्स विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड टू फॉर्म्स ॲल्युमिनियम क्लोराइड सॉल्ट अँड वॉटर. त्याच पद्धतीने जसं ॲल्युमिनियम ऑक्साइड आता हायड्रोक्लोरिक ऍसिडशी रिॲक्ट झाला, त्याच पद्धतीनं ॲल्युमिनियम ऑक्साइड इथं ऍसिडशी रिॲक्ट झालाय, तो बेस बरोबर देखील रिॲक्ट होतो. ॲल्युमिनियम ऑक्साइड ऑल्सो रिॲक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साइड बेस टू फॉर्म्स ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड बेस बरोबर जर ॲल्युमिनियम ऑक्साइडची रिॲक्शन झाली तर इथं काय तयार होतं पहा? देन फॉर्म्स NaAlO2
सोडियम ॲल्युमिनेट सॉल्ट, विच सॉल्ट, सोडियम ॲल्युमिनेटचा ॲक्वियस सॉल्ट तयार होतो, ॲक्वियस सॉल्ट ऑफ सोडियम ॲल्युमिनेट NaAlO2, NaAlO2 and forms a H2O, वॉटर. सोडियम ॲल्युमिनेट सॉल्ट अँड वॉटर. या ठिकाणी देखील सोडियम ॲल्युमिनेट सॉल्ट तयार होतो NaAlO2. बरोबर आहे. तर या पद्धतीने सोडियम ॲल्युमिनेट सॉल्ट आणि वॉटर दोन्ही इक्वेशन आपण बॅलन्स केलेले. इथं सोडियम क्लोराईड सॉल्ट तयार झालाय, सोडियम क्लोराईड सॉल्ट तयार झाला आणि बेस बरोबर रिॲक्ट होत असताना, सोडियम हायड्रॉक्साईड बेस बरोबर रिॲक्ट होत असताना सोडियमचा ॲल्युमिनेट सॉल्ट तयार झाला. तर अशा पद्धतीनं पहा, ॲल्युमिनियम ऑक्साईड हा ऍसिड बरोबरही रिॲक्ट झाला आणि बेस बरोबरही रिॲक्ट झाला, म्हणून तो एम्फोटेरिक ऑक्साईड आहे. ऍसिड बरोबर रिॲक्ट होताना बेसिक नेचर दाखवतो, बेस बरोबर रिॲक्ट होताना ऍसिडिक नेचर दाखवतो आणि सॉल्ट आणि वॉटर तयार करतो, म्हणजेच हे एम्फोटेरिक ऑक्साईड. दुसरं एक एम्फोटेरिक ऑक्साईड आहे ते म्हणजे झिंक ऑक्साईड. झिंक ऑक्साईड इज ऑल्सो एम्फोटेरिक ऑक्साईड. झिंक ऑक्साईड हे देखील एम्फोटेरिक ऑक्साईड आहे आणि हे सेकंड एक्झाम्पल आहे एम्फोटेरिक ऑक्साईडचं. पहा, पहिलं एक्झाम्पल ॲल्युमिनियम ऑक्साईड पाहिलं, दुसरं आहे झिंक ऑक्साईड. जसं ॲल्युमिनियम ऑक्साईडची रिॲक्शन ऍसिड आणि बेस दोन्ही सोबत झाली, तसं झिंक ऑक्साईड सुद्धा ऍसिड बेस बरोबर रिॲक्ट होतो आणि सॉल्ट वॉटर तयार करतो. म्हणजेच पहा, झिंक ऑक्साईड रिॲक्ट्स विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. Zinc oxide reacts with dilute hydrochloric acid to form a zinc chloride, aqueous salt of zinc chloride and water. इथं झिंक क्लोराईड हा सॉल्ट तयार होतो आणि वॉटर तयार होतं. त्याच पद्धतीनं झिंक ऑक्साईड रिॲक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साईड. झिंक ऑक्साईड रिॲक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म्स Na2ZnO2. सोडियम झिंकेट सॉल्ट Na2ZnO2 प्लस H2O. तर या ठिकाणी काय होईल पहा, Na2ZnO2 आणि H2O रिएक्शन बॅलन्स आहे. तर इथं जो सॉल्ट तयार झालाय हा सोडियम झिंकेट आहे, विच इज सॉल्ट, सोडियम झिंकेट सॉल्ट, आणि इथं आहे तो झिंक क्लोराईड सॉल्ट. तर या पद्धतीनं हे एम्फोटेरिक ऑक्साइड्स असतात की जे ऍसिडिक ॲज वेल ॲज बेसिक दोन्ही नेचर दाखवतात. म्हणजे पहा, द मेटल ऑक्साइड विच शोज बोथ ऍसिडिक ॲज वेल ॲज बेसिक नेचर. The metal oxide which shows both acidic as well as basic nature is called as amphoteric oxide. म्हणजे जनरली मेटल ऑक्साइड बेसिक नेचरचे, नॉन मेटॅलिक ऑक्साइड ऍसिडिक नेचरचे असतात, परंतु काही मेटल ऑक्साइड असे असतात की ते बेसिक नेचर तर दाखवतात परंतु ऍसिडिक नेचर देखील दाखवतात. आणि असं बोथ ऍसिडिक आणि बेसिक नेचर दाखवणारे जे काही मेटल ऑक्साइड असतात त्यांना एम्फोटेरिक ऑक्साइड म्हटलं जातं. आणि एम्फोटेरिक ऑक्साइड ऍसिड आणि बेस दोन्ही बरोबर रिॲक्ट होऊन सॉल्ट आणि वॉटर तयार करतात आणि त्याचे हे एक्झाम्पल. याचा एक स्क्रीनशॉट सर्वांनी घ्यायचा. शॉर्ट नोट विचारली जाते आपल्याला किंवा रिॲक्शन सुद्धा विचारल्या जातील. ठीक आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट कडे आपण येऊया, तो म्हणजे रिॲक्टिव्हिटी सिरीज. याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे तो आहे रिॲक्टिव्हिटी सिरीज.
रिएक्टिविटी सेरीज ऑफ मेटल्स, धातूची क्रियाशीलता श्रेणी, रिएक्टिविटी सेरीज ऑफ द मेटल्स. रिएक्टिविटी सेरीज ऑफ मेटल्स, धातूंची क्रियाशीलता श्रेणी. वी हॅव सीन दॅट रिएक्टिविटी ऑफ ऑल मेटल इज नॉट द सेम. आपण सुरुवातीलाच पाहितलंय पहा की सर्वच मेटलची जी रिएक्टिविटी आहे, सर्वच धातूंची जी क्रियाशीलता आहे ही सारखी नाहीये. सोडियम पोटॅशियम सारखे सॉफ्ट मेटल एअर वॉटर सोबत विगरसली रिॲक्ट होतात. मॅग्नेशियम कॅल्शियम सारखे मॉडरेटली रिॲक्ट होतात. ॲल्युमिनियम आयर्न झिंक सारखे स्लोली रिॲक्ट होतात. तर गोल्ड प्लॅटिनम सारखे रिॲक्ट होतच नाहीत. दे डू नॉट रिॲक्ट ॲट ऑल. ते कुठल्याही परिस्थितीत रिॲक्ट होत नाहीत. तर अशा पद्धतीने सर्वच मेटलची रिॲक्टिव्हिटी ही सारखी नाहीये हे आपण अभ्यासलेलं आहे. रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑल मेटल इज नॉट सेम. रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑल मेटल्स इज नॉट सेम. सर्वच मेटलची रिॲक्टिव्हिटी ही एकसारखी नाहीये. However, the reagent oxygen, water and acid are not useful to determine the relative reactivities of all metals. However, the reagents oxygen, water, acid are not useful to determine relative reactivity of all metal. Relative reactivity of all metals. म्हणजे सर्वच मेटलची रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटी डिटरमाइन करण्यासाठी एअर, वॉटर आणि ऍसिड पुरेसे नसले किंवा नाही आहेत. द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑफ मेटल विथ सोल्युशन ऑफ सॉल्ट सोल्युशन ऑफ अदर मेटल सर्व दिस पर्पज. आणि त्याच्यासाठी त्या ठिकाणी आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन ऑफ मेटल विथ अदर मेटल सॉल्ट सोल्युशन, ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन देखील आपण ती रिॲक्टिव्हिटी कोणते मेटल कोणत्या मेटलपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहेत म्हणजे पहा एअर, वॉटर आणि ऍसिड यांच्या मदतीने आपण ॲक्युरेट किंवा रिलेटिव्ह जी काही रिॲक्टिव्हिटी आहे एकमेकांची, कोणता मेटल कोणापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे हे अचूकपणे आपण या रिएजंटच्या सहाय्याने, कोणते ऑक्सिजन, वॉटर, ऍसिड या रिएजंटच्या सहाय्याने आपण ॲक्युरेटली सोडियम हा सर्वात जास्त रिॲक्टिव्ह आहे, पोटॅशियम त्याच्यापेक्षा कमी आहे, मॅग्नेशियम आणखी कमी आहे, ही रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटी आपण या रिएजंटच्या सहाय्याने सांगू शकत नाहीत. आणि त्यासाठी कोणत्या रिॲक्शनचा वापर केला जातो तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑफ मेटल. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑफ मेटल्स. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ सोल्युशन ऑफ salts of other solution of salts of other metals serves this purpose. म्हणजे कोणता मेटल कोणत्या मेटलपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे म्हणजे रिलेटिव्ह मेटलची रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटी, सापेक्ष जी काही क्रियाशीलता आहे ती शोधण्यासाठी डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा वापर करण्यात आला. If a metal A displaces another metal B from the salt solution, if a metal A, समजा मेटल A हा काय करतोय displaces another metal B, another metal B. If a metal A displaces another metal B from the solution of
its salt, from the solution of its salt, from the solution of its salt, then it means that the metal A is more reactive than metal B. That metal A is more reactive than metal B. मेटल ए हा मेटल बी पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे असं आपल्याला म्हणता येईल. The scientists have developed the reactivity series by doing many experiments of the displacement reactions. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचे अनेक एक्सपेरिमेंट केल्यानंतर जसं आपण इथं म्हटलं की मेटल ए जर मेटल बी ला त्याच्या सॉल्ट सोल्युशन मधून डिस्प्लेस करत असेल तर मेटल ए हा बी पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. अशा पद्धतीनं मग आता समजा आयर्न नेल कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये डिप केला तर त्या ठिकाणी आयर्न हा कॉपरला डिस्प्लेस करतो, म्हणजे आयर्न कॉपर पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. अशा पद्धतीने अनेक डिस्प्लेसमेंट रिॲक्शन करून शास्त्रज्ञांनी रिॲक्टिव्हिटी सिरीज तयार केलेली आहे. द अरेंजमेंट ऑफ मेटल्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर और डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल. रिॲक्टिव्हिटी सिरीजची व्याख्या काय सांगितलेली? द अरेंजमेंट ऑफ मेटल्स इन increasing or decreasing, the arrangement of metals in increasing or decreasing order of reactivity, is called as the reactivity series of metal. म्हणजेच धातूंच्या क्रियाशीलतेच्या उतरत्या किंवा चढत्या क्रमानं मेटलची जी मांडणी केलेली असते त्या मांडणीलाच रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हटलं आता मेटलचं. मेटल्स आर डिवायडेड इनटू फॉलोइंग ग्रुप्स अकॉर्डिंग टू देअर रिॲक्टिव्हिटी. मेटल्स आर डिवायडेड इनटू following groups from their reactivity. रिॲक्टिव्हिटी वरून मेटलचं खालील 3 गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहा, मेटल्स ऑफ हाय रिॲक्टिव्हिटी, मेटल्स ऑफ हाय रिॲक्टिव्हिटी, मेटल्स ऑफ medium reactivity and metals of low reactivity. मेटल्स ऑफ लो रिॲक्टिव्हिटी. तर अशा पद्धतीनं मेटलचं 3 गटांमध्ये वर्गीकरण केलेले. हायली रिॲक्टिव्ह मेटल, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल किंवा मीडियम रिॲक्टिव्ह मेटल आणि लेस और लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल अशा 3 गटांमध्ये मेटलचं क्लासिफिकेशन किंवा मेटलचं ग्रुपिंग केलेलं आहे. आता आपल्याला या रिॲक्टिव्हिटी सिरीजची एक डायग्राम दिलेली बुकमध्ये पेज नंबर 97. पेज नंबर 97 वरती एक डायग्राम दिलेली आहे. ती डायग्राम आपण इथं ड्रॉ करायची रिॲक्टिव्हिटी सिरीजची. आता ती डायग्राम मी ड्रॉ करत नाही, त्याच्यात वेळ जाईल बरासा, तर ती डायग्राम तुम्ही बुकमधून ड्रॉ करून घ्या रिॲक्टिव्हिटी सिरीजची. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो मेटलर्जी, ऑकरन्स ऑफ मेटल आणि बेसिक प्रिन्सिपल ऑफ मेटलर्जी. तर आता सर्व पार्ट मेटलर्जीचा राहिलेला आहे. इथपर्यंत आपण मेटलच्या रिॲक्टिव्हिटी म्हणजेच मेटलच्या केमिकल प्रॉपर्टी आणि फिजिकल प्रॉपर्टीचा पार्ट पाहितला. आता इथून पुढचा पार्ट थोडासा हार्ड वाटणारा, या चॅप्टरचा जो काही कठीण भाग आहे
तो बाकी आहे. आणि त्याच्यामध्ये आपण मेटलर्जी आणि मेटलर्जीचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ते मेटलर्जीचे बेसिक प्रिन्सिपल्स पाहणार आहोत. तर तो पार्ट आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. तर याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट मेटलर्जी आहे. पॉईंट टाकून ठेवू फक्त, म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये मेटलर्जी हा नवीन पार्ट सुरू होईल. त्याच्या अगोदर मेटलर्जीची व्याख्या पण समजून घेऊ 2 मिनिटात. नेक्स्ट पॉइंट आहे मेटलर्जी, जे आपल्या चॅप्टरचं नाव आहे. पहा, मेटलर्जी. मेटलर्जीची डेफिनेशन काय किंवा मेटलर्जी कशाला म्हटलं जातं? द सायन्स अँड टेक्नॉलॉजी. पहा, द सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम द ओर्स अँड देअर प्युरिफिकेशन फॉर द यूज इज कॉल्ड ॲज मेटलर्जी. म्हणजे पहा, असं सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ज्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये कशाचा स्टडी केला जातो? तर धातुकांपासून, खनिजांपासून धातू मिळवण्याची प्रक्रिया, शुद्ध स्वरूपात खनिजांपासून धातू मिळवण्याची प्रक्रिया आणि ते वापरण्याची प्रक्रिया म्हणजेच मेटलर्जी, धातुशास्त्र. म्हणजे पहा, आपण धातू कुठून मिळवतो? तर तुम्हाला माहिती आहे की अर्थ जी आहे ती रिच सोर्स आहे या मेटलचा. आपल्याला जे काही सर्व मेटल मिळतात, आयर्न, गोल्ड, ॲल्युमिनियम, कॉपर, सिल्वर, हे सर्व मेटल आपल्याला जमिनीमधून म्हणजेच अर्थ क्रस्ट, भूगर्भामधून मिळत असतात, अर्थ क्रस्ट मधून मिळतात. परंतु अर्थ क्रस्ट मध्ये हे सर्व मेटल कशा असतात? तर कंबाईन स्टेटमध्ये. कशा असतात? कंबाईन स्टेटमध्ये कंपाऊंडच्या रूपात असतात. आणि ते जे कंपाऊंड्स असतात त्यांना म्हणतात ओर्स, खनिजे. त्याला काय म्हणतात? खनिजे, धातुके किंवा खनिजे. आणि या धातुकांपासून, ओर्स पासून आपल्याला मेटल काय करावे लागतात? प्युअर फॉर्म मध्ये सेपरेट करावे लागतात. The science and technology regarding the obtaining the pure metal from their ores and further use. त्या प्युअर मेटलचा पुन्हा यूज. ही जी सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे याला मेटलर्जी म्हटलं जातं. द सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम ओर्स. ओर्स पासून धातूचं निष्कर्षण, एक्सट्रॅक्शन म्हणजे ओर्स पासून, खनिजांपासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवणं आणि त्या मिळवलेल्या धातूचा पुन्हा वापर करणं, हे या संबंधित जी काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी असते त्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीला म्हटलं जातं मेटलर्जी. म्हणजे धातू मिळवून त्या धातूचा वापर करण्याची प्रक्रिया किंवा शास्त्र म्हणजे मेटलर्जी असते. मेटलर्जीची व्याख्या इथं लिहितो मी. काय आहे? द सायन्स अँड टेक्नॉलॉजी regarding science and technology regarding the extraction of metal. The extraction म्हणजे separation, extraction of metals from their, कशापासून त्याचं सेपरेशन मेटलचं? फ्रॉम देअर ओर्स, खनिजांपासून, इन प्युअर फॉर्म, in their extraction of metals from ore and their purification for the use. Extraction of metal from ores and their purification. त्या मेटलचं काय करणे? मेटल ओर पासून सेपरेट करणे आणि ते प्युरिफाय करणे, प्युरिफिकेशन. and their purification for use is called metallurgy. मेटलर्जी म्हणजे काय? आपले चॅप्टरचं नाव आहे मेटलर्जी, त्याची डेफिनेशन प्रत्येकाला आलीच पाहिजे. द सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम ओर्स. ओर्स पासून, खनिजांपासून मेटल एक्सट्रॅक्ट करण्याची प्रोसेस. पहा, ओर्स पासून मेटल एक्सट्रॅक्ट करण्याची, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम द ओर्स.
मेटलचं ओर्स पासूनचं एक्स्ट्रॅक्शन आणि पुढे पुन्हा त्या मेटलचं काय प्युरिफिकेशन. कशासाठी प्युरिफिकेशन? त्या मेटलचा यूज करण्यासाठी प्युरिफिकेशन. द प्रोसेस or science and technology regarding the extraction of metal from the ores and their purification for use. This process is called as metallurgy. या प्रक्रियेलाच मेटलर्जी म्हणजे धातुशास्त्र म्हटलं जातं. तर हे जे मेटलर्जी आहे, मेटलर्जीचे प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्यानंतर काही कन्सेप्ट आपण पाहणार आहोत जसं की ओर्स, गँग, मिनरल्स. तर ते देखील आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. तर आज आपण थांबतोय. उर्वरित भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू केला जाईल.